नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण या व्हिडिओमध्ये मुंबई उच्च न्यायालय भरती जी 2026 ची होणार आहे त्या 2 ते 3 दिवसामध्ये, त्यासाठी महत्त्वाचं असणारं शिपाई, हमाल आणि लिपिक या पदासाठी इम्पोर्टंट असे 20 सामान्य ज्ञानाचे प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये घेत आहोत. हे जे प्रश्न आहेत ते सर्वच्या सर्व इम्पोर्टंट असणारे प्रश्न आहेत. त्यामुळे आपल्याला या व्हिडिओची जर पी डाउनलोड करायची असेल तर नोकरी इन्साइडर या नावानं आपलं टेलिग्राम चॅनल आहे. सोबतच आपलं व्हॉट्सअप चॅनल देखील आहे. त्या दोघांच्याही लिंक्स तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिल्या आहेत. त्या ठिकाणी जाऊन आपण त्यांना जॉइन करा. आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर लगेच आपल्या नोकरी इन्साइडर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. तर पहा, आपला प्रश्न पहिला आहे. गौतम बुद्ध आपल्या अनुयायांना उपदेश देताना कोणती भाषा वापरत असत? महत्त्वाचा असणारा प्रश्न आहे. या व्हिडिओमध्ये जे आपण 20 प्रश्न घेतलेले आहेत त्यापैकी जवळपास 8 ते 10 व्हिडिओचं आपण स्पष्टीकरण देखील डिटेल्समध्ये घेतलेलं आहे. पहा, गौतम बुद्ध आपल्या अनुयायांना जो काही उपदेश करत होते तर ते कोणत्या भाषेमध्ये करत होते? या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार आहे ऑप्शन क्रमांक 3. तर पाली ही जी भाषा आहे ही भाषा वापरली जात होते गौतम बुद्ध यांच्याकडून त्यांना ज्यावेळी आपल्या अनुयायांना उपदेश द्यायचा होता त्यावेळी. पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. त्यानंतरचा प्रश्न आहे. नळदुर्ग किल्ल्यातील बोरी नदीवरील धरण कोणाच्या काळात बांधण्यात आले आहे? महत्त्वाचा असणारा प्रश्न आहे. नळदुर्ग हा जो किल्ला आहे तर हा लक्षात ठेवायचा आहे धाराशिव या जिल्ह्यामध्ये स्थित आहे नळदुर्ग आणि त्याच्यावरच हा प्रश्न आहे. किल्ल्यावरील असणारी बोरी नदी त्यावर जे काही धरण आहे ते कोणी बांधलं होतं? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पर्याय क्रमांक 3. इब्राहिम आदिलशाह दुसरा याने बांधलेलं होतं पहा ते धरण. याच्यावरती काही आपण इम्पॉर्टन्स पॉईंट देखील पाहूया. नळदुर्ग किल्ल्यातील बोरी नदीवरील प्रसिद्ध धरण व त्यातील नर मादी धबधबा हा इब्राहिम आदिलशाह यांच्या काळामध्ये बांधण्यात आला होता. हा जो काळ होता तर हा इसवी सन 1613 मध्ये हे धरण पूर्णपणे बांधून त्याचं काम झालं होतं. त्याची जी स्थापत्य शैली होती, हे धरण मध्ययुगीन भारतीय स्थापत्यशास्त्राचा एक उत्कृष्ट नमुना म्हणून ओळखलं जात होतं आणि हे पूर्णपणे दगडी बांधकाम असून ते आजच्या काळातही खूप मजबूत स्थितीमध्ये स्थित आहे. पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे. महाराष्ट्रात येलदरी हे धरण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये स्थित आहे? महत्त्वाचा असणारा प्रश्न आहे. याच्यावरती आपल्याला पोलीस भरतीमध्ये जवळपास 8 वेळा हा प्रश्न विचारण्यात आलेला आहे. येलदरी हे जे धरण आहे हे आपल्या महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामध्ये स्थित आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 1. तर परभणी हा जो जिल्हा आहे या जिल्ह्यामध्ये आहे पहा येलदरी धरण. पर्याय क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे. 1971 मध्ये पाकिस्तान विरुद्ध विजय मिळवल्यानंतर कोणता दिवस विजय दिवस म्हणून साजरा केला जातो? या ठिकाणी आपल्याला एकाच प्रश्नामध्ये 2 प्रश्न विचारले आहेत. पहिला प्रश्न विचारला आहे की पाकिस्तान विरुद्ध भारताने विजय हा कोणत्या वर्षी मिळवला? तर 1971 या वर्षी मिळवला होता आणि 1971 मध्येच हे जे युद्ध झालं तर त्याच युद्धामधून बांगलादेश जो आहे तो नवीन एक देश तयार झाला होता पहा, बांगलादेश. आणि तो जो दिवस होता त्याला विजय दिवस असं म्हटलं जातं. तर तो विजय दिवस कोणत्या तारखेला साजरा करतात? या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार आहे ऑप्शन क्रमांक 2. तर 16 डिसेंबर हा जो दिवस आहे हा दिवस विजय दिन म्हणून साजरा केला जातो. पर्याय 2 आपलं या प्रश्नाचं अचूक उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे. महाराष्ट्र राज्याची जल व भूमी व्यवस्थापन संस्था ही कोणत्या शहरामध्ये स्थित आहे? परत एक वेळा आपण हा महत्त्वाचा प्रश्न घेतलेला आहे. यामध्ये आपण महाराष्ट्र राज्यावरती जवळपास 6 ते 7 प्रश्न घेतलेले आहेत पहा. जल आणि भूमी व्यवस्थापन संस्था ही कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे किंवा कोणत्या शहरामध्ये आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पर्याय क्रमांक 2. तर छत्रपती संभाजीनगर याचं जुनं नाव काय होतं? तर औरंगाबादाचं जुनं नाव होतं आणि नवीन नाव आहे छत्रपती संभाजीनगर. तर या शहरामध्ये जल व भूमी व्यवस्थापन संस्था स्थित आहे. पर्याय क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची जन्मस्थान शिवनेरी पुणे जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यामध्ये स्थित आहे? छत्रपती शिवरायांवरती आपल्याला 4 ते 5 प्रश्न आहेत ते लक्षात ठेवा. आपण ते पूर्णपणे 5ही प्रश्नावरती डिस्कशन करूया. पहिला प्रश्न विचारला जातो की छत्रपती शिवरायांचा जन्म कोणत्या किल्ल्यावरती झाला? लक्षात ठेवा, शिवनेरी या किल्ल्यावरती झालेला आहे. दुसरा प्रश्न विचारला जातो की तो कोणत्या वर्षी झाला? तर 1630 या वर्षी झाला. पूर्ण डेट आहे 19 फेब्रुवारी 1630 मध्ये शिवरायांचा जन्म हा शिवनेरी या किल्ल्यावरती झाला. तिसरा प्रश्न विचारला जातो की शिवनेरी किल्ल्यावरती त्यांचा जन्म झाला तो कोणत्या जिल्ह्यामध्ये स्थित आहे?
तर पुणे या जिल्ह्यामध्ये स्थित आहे. मग या ठिकाणी प्रश्न विचारलाय की पुणे जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यामध्ये आहे? तर पुणे जिल्ह्यातील जुन्नर हा जो तालुका आहे, या तालुक्यामध्ये शिवरायांचा जन्म हा शिवनेरी किल्ल्यावरती झाला होता. पहा, चौथा प्रश्न देखील आपला झाला, जुन्नर या तालुक्यात आहे. आणि पाचवा प्रश्न विचारला जातो की छत्रपती शिवरायांचा राज्याभिषेक कधी झाला? तर 1674 हे जे वर्ष आहे, या वर्षी त्यांचा राज्याभिषेक झाला होता. यांच्यावरती जवळपास हे 5 ते 6 प्रश्न जे आहेत, हे खूप इम्पॉर्टंट असणारे प्रश्न आहेत. आणि हे जवळपास महाराष्ट्रातील प्रत्येक विद्यार्थ्यांना माहीत असणं गरजेचं आहे. कारण 4थी पासल्यालाच आपल्याला महाराष्ट्राचा इतिहास, त्यामध्ये छत्रपती शिवरायांचा इतिहास हा पूर्णपणे शिकवण्यात आलेला आहे. पर्याय क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, फेकरी हे औष्णिक विद्युत केंद्र खालीलपैकी कोणत्या ठिकाणी स्थित आहे? यावरती सुद्धा प्रश्न आपल्याला 8 ते 9 वेळा हा प्रश्न विचारण्यात आलेला आहे. फेकरी हे औष्णिक विद्युत केंद्र कोणत्या ठिकाणी स्थित आहे किंवा कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल तर हे भुसावळ या ठिकाणी स्थित आहे. ऑप्शन क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. याच्यावरती महत्त्वाचे काही पॉईंट्स आहेत, ते पॉईंट समजावून घ्या. फेकरी हे औष्णिक विद्युत केंद्र भुसावळ या ठिकाणी आहे. त्याचा जिल्हा येतो पहा जळगाव. आपल्याला जिल्हा विचारलं तर सरळ सरळ ऑप्शन असेल पहा जळगाव. याचं जे मुख्य स्थान आहे तर ते काय आहे? हे केंद्र जळगाव जिल्ह्यातील भुसावळ तालुक्यातील फेकरी या गावामध्ये स्थित आहे. म्हणून याला अनेक वेळा भुसावळ औष्णिक विद्युत केंद्र असं देखील म्हटलं जातं. याच्या ठिकाणी जी नदी आहे, तर या प्रकल्पासाठी आवश्यक असणारा पाणी पुरवठा जवळच असलेल्या तापी नदीवरती बांधलेल्या हतनूर धरणातून केला जातो. कोणत्या धरणातून केला जातो? तर हतनूर नावाचं धरण आहे आणि हे धरण तापी नदीवरती स्थित आहे. ऑप्शन क्रमांक 4 भुसावळ आपलं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, नेपोलियन ऑफ इंडिया म्हणून खालीलपैकी कोणाची ओळख आहे? मित्रांनो, हे जे असे टोपण नाव दिले जातात ना, याच्यावरती सुद्धा प्रश्न आपल्याला विचारले जातात. त्यामुळे आपण एक शॉर्ट व्हिडिओ घेतलेला आहे. त्यामध्ये 30 असे मोठे मोठे व्यक्ती घेतलेले आहेत की त्यांना कोणत्या टोपण नावानं ओळखलं जातं. त्यातीलच हा एक प्रश्न आहे की नेपोलियन ऑफ इंडिया म्हणून कोणाची ओळख आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पर्याय क्रमांक 2 तर समुद्रगुप्त यांना नेपोलियन ऑफ इंडिया या नावानं ओळखलं जातं. मग याच्यावरती सुद्धा आपण काही महत्त्वाचं स्पष्टीकरण घेतलेलं आहे. यामध्ये पहा, नेपोलियन ऑफ इंडिया म्हणजे भारताचा नेपोलियन हे समुद्रगुप्त म्हणून यांना ओळखलं जातं. याबद्दलची अजून जर माहिती पाहिजे असेल तर पहा, हे नाव त्यांना कोणी दिलं होतं? तर एक प्रसिद्ध इतिहासकार होते ए स्मिथ यांनी समुद्रगुप्ताच्या पराक्रमामुळे आणि लष्करी विजयामुळे ही पदवी त्यांना दिली होती किंवा हे जे नाव आहे हे दिलं होतं. कोणी दिलं होतं? ए स्मिथ यांनी. पर्याय क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, मायक्रोसॉफ्ट ऑफिस प्रणालीमध्ये खालीलपैकी कोणता प्रोग्राम समाविष्ट नाही? पहा, MS ऑफिस किंवा त्याला आपण म्हणतो मायक्रोसॉफ्ट ऑफिस, हे मायक्रोसॉफ्टकडून पब्लिश केलं जाणारं एक सॉफ्टवेअर आहे आणि यामध्ये कोणता असा प्रोग्राम आहे की तो दिलेला नाही? आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पर्याय क्रमांक 1 तर अँड्रॉइड ही जी आहे, अँड्रॉइड ही एक मोबाईल ऑपरेटिंग सिस्टम आहे आणि MS ऑफिसमध्ये MS वर्ड येतं, MS एक्सेल येतं, MS पॉवर पॉईंट येतं. हे तीनही जे आहेत हे MS ऑफिसमध्ये असणारे छोटे छोटे सॉफ्टवेअर्स आहेत आणि अँड्रॉइड जे आहे ही एक मोबाईलची ऑपरेटिंग सिस्टम आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, सोडियम बायकार्बोनेटला सामान्यतः कोणत्या नावाने ओळखले जाते? सर्वात कन्फ्यूज करणारा हा प्रश्न आहे. सोडियम बायकार्बोनेट आणि सोडियम कार्बोनेट असे वेगवेगळे आणि गोंधळून जाणारे प्रश्न आपल्याला विचारले जातात. तत्पूर्वी पहा, सोडियम बायकार्बोनेट म्हणजे काय? तर सोडियम बायकार्बोनेट म्हणजे खाण्याचा सोडा, आपण त्याला खाता सोडा म्हणतो. आणि सोडियम कार्बोनेट म्हणजे काय? तर धुण्याचा सोडा. मग या ठिकाणी आपल्याला प्रश्न काय विचारलाय? सोडियम बायकार्बोनेट म्हणजे काय आहे? तर खाण्याचा सोडा आहे आणि सोडियम कार्बोनेट म्हणजे धुण्याचा सोडा असतो. पर्याय क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, विजेचा फिरणारा पंखा बंद केल्यानंतरही पूर्ण थांबण्यापूर्वी तो काही वेळ फिरत राहतो, त्याला काय म्हणतात? या ठिकाणी परत एक वेळा आपल्याला विज्ञानावरती महत्त्वाचा असणारा प्रश्न आहे. 7वीच्या विज्ञानावरती हा प्रश्न आपल्याला विचारण्यात आलेला आहे. विजेता फिरत असणारा जो पंखा आहे तो जर बंद केला तर तो पूर्णपणे बंद होण्याच्या काही काळ तो फिरत राहतो, त्या काळाला काय म्हटलं जातं? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 1 त्याला गतीचे जडत्व असं म्हटलं जातं. मग याच्यावरती महत्त्वाचे पॉईंट्स आहेत ते समजावून घ्या. न्यूटनच्या गतीच्या पहिल्या नियमानुसार जर एखादी वस्तू गतिमान असेल तर ती त्याच गतीने पुढे जात राहण्याचा प्रयत्न करते. जेव्हा एखाद्या पंख्याचं बटन बंद करतात तेव्हा त्याला मिळणारा विद्युत पुरवठा म्हणजे तो जो फोर्स असतो तो थांबत असतो. परंतु पंख्यांच्या पात्यांमध्ये आधीपासूनच असलेली जी काही गती आहे, स्पीड आहे, ती लगेच थांबत नाही. त्यामुळे पंखा जर बंद केला तर तो जवळपास 30 ते 40 सेकंदानंतर तो पूर्णपणे बंद होतो.
पर्याय क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. त्याला म्हटलं जातं गतीचे जडत्व. यानंतरचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या देशाने संरक्षण मंत्रालयाचे नाव बदलून युद्ध मंत्रालय असं ठेवलेलं आहे? हा प्रश्न करंट अफेअर्स 2025-26 वरचा महत्त्वाचा प्रश्न आहे. युद्ध मंत्रालय हे नवीन नाव ठेवलेलं आहे, ज्याचं जुनं नाव होतं संरक्षण मंत्रालय. ते कोणत्या देशाने बदल केला आहे? या प्रश्नाचं उत्तर होणार आहे ऑप्शन क्रमांक 1, तर अमेरिका म्हणजेच USA या देशाने हा बदल केलेला आहे. आणि USA त्यांच्या संरक्षण मंत्रालयाचं नाव म्हणजे काय, डिपार्टमेंट ऑफ डिफेन्स जे होतं, तर त्याचं नाव बदलून युद्ध मंत्रालय म्हणजे डिपार्टमेंट ऑफ वॉर असं केलेलं आहे. पर्याय क्रमांक 1 या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, इंद्रधनुष्याचे 7 रंग एकत्रित केल्यास कोणत्या रंगाचा प्रकाश तयार होतो? म्हणजे सरळ प्रश्न विचारला, जर 7 रंग एकत्र केले तर कोणता रंग आपल्याला मिळतो? इंद्रधनुष्यातील 7 रंग कोणकोणते आहेत ते पाहून घ्या. तांबडा, नारंगी, पिवळा, हिरवा, निळा, पारवा आणि जांभळा हे असे इंद्रधनुष्याचे 7 रंग आहेत आणि ते ज्यावेळेस आपण एकत्र करतो तर त्यापासून पांढरा प्रकाश जो आहे ते मिळत असतो. पर्याय क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, इंद्रावती नदीची सीमा महाराष्ट्र आणि कोणत्या राज्यादरम्यान स्थित आहे? पहा, इंद्रावती नदी हिची जी सीमा आहे ही महाराष्ट्र आणि कोणत्या राज्याच्या दरम्यान येते? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 3, महाराष्ट्र आणि छत्तीसगड या राज्यांच्या दरम्यान येते पहा इंद्रावती नदीची बॉर्डर. पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. या ठिकाणी अजून आपण महत्त्वाचे पॉईंट्स आहेत ते पॉईंट्स पाहून घ्या. याची जी नैसर्गिक सीमा आहे, इंद्रावती नदी प्रामुख्याने महाराष्ट्र राज्यातील गडचिरोली जिल्हा आणि छत्तीसगड राज्यातील बस्तर विभाग यांच्यातील एक नैसर्गिक सीमा किंवा नैसर्गिक रेषा म्हणून काम करते. नदीचा जो उगम आहे, या नदीचा उगम ओडिशा राज्यातील कालाहंडी या जिल्ह्यात होतो. त्यानंतर ती छत्तीसगडमध्ये प्रवेश करते आणि शेवटी ती महाराष्ट्राच्या सीमेवरती येते. पर्याय क्रमांक 3 या प्रश्नाचं उत्तर होईल छत्तीसगड. यानंतरचा प्रश्न आहे, पश्चिम बंगाल व झारखंडमध्ये मे व जून या महिन्यामध्ये जो पाऊस पडतो त्या पावसाला काय म्हणून ओळखले जाते? 2 राज्य दिलेले आहेत, पश्चिम बंगाल आणि झारखंड. यामध्ये मे आणि जून या महिन्यामध्ये जो पाऊस पडत असतो त्या पावसाला काय म्हणून ओळखले जाते? मित्रांनो, हा प्रश्न 2023च्या तलाठी भरतीमध्ये आपल्याला विचारण्यात आला होता. या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार आहे ऑप्शन क्रमांक 2, तर त्याला कालबैसाखी असं म्हणतात. पर्याय 2 या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, भारताची राजमुद्रा कोणत्या अशोक स्तंभावरून घेण्यात आलेली आहे? पहा, अशोक स्तंभावरून भारताची राजमुद्रा घेण्यात आलेली आहे, पण कोणत्या ठिकाणी तो अशोक स्तंभ आहे त्या ठिकाणाहून ती राजमुद्रा घेतली गेली? हा प्रश्न जो आहे मित्रांनो, हा आपल्याला 7वी पासून ते 10वी पर्यंत खूप वेळा विचारण्यात सुद्धा आलेला आहे. या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 2, तर सारनाथ येथील जो अशोक स्तंभ आहे त्या स्तंभावरून ही राजमुद्रा घेण्यात आलेली आहे. ऑप्शन क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार आहे. यानंतरचा प्रश्न आहे, उच्च न्यायालयातील मुख्य न्यायाधीशांची नियुक्ती खालीलपैकी कोण करतात? हा देखील प्रश्न महत्त्वाचा आहे. उच्च न्यायालयातील मुख्य न्यायाधीश यांची नेमणूक कोणी केली जाते किंवा कोणाद्वारे केली जाते? ही केली जाते भारताच्या राष्ट्रपती यांच्याकडून. उच्च न्यायालयाचे जे मुख्य न्यायाधीश असतात त्यांची नियुक्ती करण्यात येते राष्ट्रपतींकडून. पर्याय 4 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, 2027ची जागतिक तटरक्षक दलशिखर परिषद खालीलपैकी कोणत्या देशामध्ये होणार आहे? हा प्रश्न 2026च्या करंट अफेअर्सवरचा प्रश्न असणार आहे आणि या प्रश्नाचं उत्तर होईल आपलं पर्याय क्रमांक 3, तर भारत या देशामध्ये 2027 या वर्षी जागतिक तटरक्षक दलशिखर परिषद जी आहे ती होणार आहे. याच्यावरती महत्त्वाचे पॉईंट्स आहेत ते समजावून घ्या. 2027ची जागतिक तटरक्षक दलशिखर परिषद, जिला कोस्ट गार्ड ग्लोबल समिट असं म्हटलं जातं, तर ही भारत या देशामध्ये आयोजित केली जाणार आहे. याचं जे शहर आहे, ही परिषद तामिळनाडूची राजधानी चेन्नई या ठिकाणी पार पडणार आहे. याचं महत्त्व काय आहे, तर 2027 हे वर्ष भारतीय तटरक्षक दलाचे सुवर्ण महोत्सवी वर्ष आहे. या स्थापनेला 50 वर्ष झाले, म्हणून हा सुवर्ण महोत्सव आहे आणि या निमित्ताने भारतामध्ये ही परिषद होणार आहे. पर्याय 3 आपलं उत्तर होईल भारत. यानंतरचा प्रश्न आहे, महाराष्ट्रातील एकमेव श्री शिवछत्रपती मंदिर हे सिंधुदुर्ग या किल्ल्यामध्ये आहे. तर हे मंदिर कोणी बांधले? आत्तापर्यंत आपल्याला 16 ते 20 वेळा हा प्रश्न परीक्षेमध्ये विचारण्यात आलेला आहे.
श्री शिवछत्रपती मंदिर हे जे आहे हे कोणत्या किल्ल्यावरती आहे? सिंधुदुर्ग या किल्ल्यावरती आहे. त्याचं बांधकाम कोणी केलेलं आहे? तर छत्रपती राजाराम महाराजांनी शिवछत्रपती मंदिराचं बांधकाम केलेलं आहे. याच्यावरती काही पॉइंट्स आहेत ते पहा. सिंधुदुर्ग किल्ल्यातील श्री शिवछत्रपती हे एकमेव मंदिर छत्रपती राजाराम महाराज यांनी बांधलं आहे आणि या मंदिराविषयी जर अजून काही माहिती पाहिजे असेल तर पहा, बांधकामाचं वर्ष कधी आहे? या मंदिराचं बांधकाम हे 1695 साली करण्यात आलं. या मंदिराचं वैशिष्ट्य काय आहे? तर हे जगातील असे पहिले मंदिर आहे ज्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती देवरूपात पूजली जाते. या ठिकाणी मित्रांनो तुमच्यासाठी मी सांगू इच्छितो की अजून एक थोडंसं महत्त्व आहे. कारण आपला जो बीड जिल्हा आहे, तर बीड जिल्ह्यामध्ये सुद्धा एक छत्रपती शिवरायांचं मंदिर आहे आणि ते बीड शहरापासून जवळपास 5 ते 6 किलोमीटर असणारा शिवदारा हे जे ठिकाण आहे, शिवदारा परिसर. तर त्या परिसरामध्ये छत्रपती शिवरायांची मूर्ती म्हणजे त्यांचं मंदिर सुद्धा आहे. आणि ते मंदिर जे आहे, हे महाराष्ट्रातील पहिलं शिवाजी महाराजांचं मंदिर म्हणून ओळखलं जातं. लक्षात ठेवा, अजूनही याची नोंद ही किंवा इतिहासामध्ये करण्यात आलेली नाही. पण आपल्या महाराष्ट्रातील पहिलं शिवाजी महाराजांचं जे मंदिर आहे, तर हे बनवण्यात आलं होतं कोणत्या ठिकाणी सांगितलंय? सिंधुदुर्ग या किल्ल्यावरती. पण बीड जिल्ह्यामधील शिवदारा या ठिकाणी सुद्धा असंच एक मंदिर स्थित आहे. पर्याय क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, खालीलपैकी कशामुळे उत्तर सह्याद्री व दक्षिण सह्याद्री यांचे विभाजन झालेले आहे? उत्तर सह्याद्री, दक्षिण सह्याद्रीचं विभाजन कशामुळे झालेलं आहे? तर तो घाट आहे, त्या घाटाचं नाव आहे पालघाट. तर या पालघाटामुळेच उत्तर सह्याद्री आणि दक्षिण सह्याद्री असे यांचं विभाजन झालं आहे. याच्यावरती महत्त्वाचे पॉइंट्स आहेत ते पाहून घ्या. याचं मुख्य स्थान काय आहे? तर पालघाट खिंड ही केरळ आणि तामिळनाडू राज्याच्या सीमेवरती स्थित आहे. ती उत्तर केरळमधील पलक्कड आणि तामिळनाडूमधील कोयंबतूर या शहरांना जोडण्याचं काम करते. तर भौगोलिक महत्त्व काय आहे? सह्याद्रीच्या म्हणजे पश्चिम घाट सलग रांगेमध्ये पालघाट ही एक सर्वात मोठी नैसर्गिक खिंड आहे आणि तिची रुंदी सुमारे 30 किलोमीटर एवढी आहे. पर्याय क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. तर मित्रांनो, हे होते महत्त्वाचे 20 प्रश्न. आपल्याला या 20 पैकी किती प्रश्नाची उत्तरं देता आली हे मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला आपल्या लाईक करा, मित्रामध्ये व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या नोकरी इन्सायडर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. प्रत्येक व्हिडिओची PDF अगदी फ्रीमध्ये जर डाउनलोड करायची असेल तर आपलं टेलिग्राम चॅनल आहे नोकरी इन्सायडर या नावानं. त्याचीही लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे. त्या ठिकाणी जाऊन आपण त्याला जॉईन करा. म्हणजे आपल्याला प्रत्येक व्हिडिओची PDF अगदी फ्रीमध्ये मिळून जाईल. आपण भेटूया पुढच्या एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.